नमस्कार. सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आपण आज पाहणार आहोत भरलं वांगं. त्यासाठी आपण हे घेतलेत वांगे. आता आपण हे चिरून घेणार आहे. 4 काप काढून घेणार आहे. तिथून वेळीवरती चिरून घेणार आहे. आधी हे धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्याने, 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. अशा प्रकारे आपण वांगे चिरून घेतलेले असे 4 काप करून घेतलेले आहे. ते असे पाण्यातच ठेवायचे, मग काळे पडणार नाहीत. तर भरलं वांगं करण्यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. त्यात मिरची मिक्स करून ठेवलेली आहे मी. खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली ही. मसाला काढून घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट, चिमूटभर हळद आणि ही जवसाची चटणी. ही ऑप्शन आहे, तो ऑप्शनमध्ये आहे. तुम्हाला टाकायचे असले तर टाकू शकता, नाही टाकली तरी चालते. आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत. आणि आपण हा मसाला वांग्यामध्ये भरणार आहोत. आपण जे हे वांगे चिरून ठेवलेले आहेत याच्यामध्ये आपण हे मिश्रण असं पूर्णपणे भरून घेणार आहोत. हे आता आपण प्रथम गॅस चालू करून घेणार आहोत. त्यावर आपण कुकर ठेवणार आहोत. मध्यम गॅसवर ठेवायचं आहे. त्यात 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत आपण. असं तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत. तडतडल्यानंतर जिरे टाकून घेणार आहोत. चिमूटभर हळद आणखीन टाकणार आहे, त्याने रंग चांगला येतो. आणि जे वांगे आपण भरून ठेवले होते टाकणार आहोत. आपण सगळे वांगे टाकून घेतलेले आहेत. आता हलवून घ्यायचं. उरलेला सगळा मसाला याच्यामध्ये टाकून हलवून घ्यायचं. त्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. 1.5 ग्लास पाणी टाकलंय मी. आता आपल्याला हे झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अशा प्रकारे झाकण लावून घ्यायचे. याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता हे कुकरचं झाकण उघडून पाहायचं. अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे.
तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि व्हिडिओमध्ये नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.